एकदा दिलेली जागा त्या जागेवरच उभा राहायचं दिवसभर माईक मध्ये सांगायला लागलो एका 3 पावशेर तर होणारच मला वाटतंय नाचा लागलाय कपडे घाल केले तर पैसे त्याला पाहिजे साबणाचा पहिला साबणाचे पैसे आणि मग बक्षीस बघू शकता मित्रांनो वारणा नदीवर दानोळी गावात कोल्हापूर जिल्ह्यात दानोळी गावात टुर्नामेंट चालू आहे मित्रांनो आणि आम्ही आलेलो आहोत इथं टुर्नामेंटला बघू शकता तुम्ही मित्रांनो टुर्नामेंट आपण आलेलं आहे बघूया आज आपण खेळणार आहे इथं हँडलाईन सेटअपवर खेळणार आहे मित्रांनो आणि जे काही हुकअप होईल ते मी तुम्हाला दाखवेन आणि टुर्नामेंट चालू आहे मित्रांनो फक्त 10 मिनिटाचा वेळ आहे एकदा दिलेली जागा त्या जागेवरच उभा राहायचं दिवसभर माईक मध्ये सांगायला लागलो एका दिलेल्या जागेवरच उभा राहायचं दुसरी काढ तर माझा गावात नाही म्हणून दुसऱ्या जागेवर हा 16 नंबर बघ एक टिक करा की त्याला लाल पेन टिक करा हां 16 नंबर कोण आहे बिलाल मुल्ला पुकार बिलाल मुल्ला हां एक काम करूया थांबा ती चिठ्ठ्या घेऊन जाग्यावर जातो तिथं जरा बोलला का बरोबर करतो थांबा जरा बोलला का थांबा रमेश जाधव ठीक आहे 84 नंबर कोण आहे 48 बघू शकता मित्रांनो आपल्याला नंबर मिळाला आहे 8 आणि बघूया आता हे 8 नंबर आपल्याला कुठं बसायला देतात एक जागेवर बसलेलं परत इथनं उठायचं नाही असा नियम आहे कडक नियम हा पाळायलाच पाहिजे आणि हा नियम पाळणार आहे आपण तरी मी बघूया पुढं काय होतंय जे पुढं काय होईल ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन बघूया एकदा हा नंबर मिळाला आहे तो कोण आता मित्रांनो टुर्नामेंटचे ऑनर आहेत जिने टुर्नामेंट आपली दानोळी गावात कोल्हापूर जिल्ह्यात सगळ्यात मोठी टुर्नामेंट मित्रांनो मासं पकडण्याची पहिल्यांदा कोणी जर ठेवली असेल तर हे नितीन शिंदे मित्रांनो आहेत दानोळीचं आहे आणि हे दानोळी गाव आहे मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातलं आणि बघू शकता हे सगळे हिने एकदम व्यवस्था केलेली आहे भरपूर लोक आलेले आहेत किती लोक आलेले आहेत तरी पण आता 120 झाले 120 लोक आलेले आहेत आणि टुर्नामेंट हिने एकदम मस्त प्रकारे ऑर्गनाईज केलेलं आहे मित्रांनो आणि बघूया आपण त्या इथून पुढं जे काय होईल ते आपल्याला बघा मित्रांनो हे आपले खोतवाडीचे ग्रामपंचायत सदस्य आहे बघू शकता मित्रांनो आपला 8 नंबर इथं आलेला आहे आणि नंबर पडायला आता 8 नंबर आणि नंबराच्या हिशोबाने खेळ चालू आहे इथं तुम्ही एक्स्ट्रा टाकणार नाही तसं चालू केलेलं आहे मित्रांनो सगळे मेंबर चाललेले आहेत बसायला हे लाईन स्टार्ट झालेली आहे आणि ते बघू शकता तुम्ही सर सकट असं गेलेलं आहे लाईन खालीपर्यंत लई लांबपर्यंत गेलेलं चाललेलं आहे आणि नाव पुकारत आहे मित्रांनो चाललेलं आहे असं भरपूर लांबपर्यंत गेलेलं आहे मित्रांनो अय रम्या भैया जय हो बघा इथं आपले मित्र थांबलेले आणि इकडे भैया आणि आपण चाललेलं आहे मित्रांनो तुम्हाला दाखवत आहे किती लोक बसले बघा मित्रांनो 1 किलोमीटरचा पट्टा आहे पूर्ण सगळे बसलेले आहेत टेंट लावलेला आहे आपल्या दादानी आणि सर्वजण या आमच्या दावणगरमध्ये आले अनवर शफीक यांचं यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो त्यांच्या चॅनलवर व्हिजिट द्या एक वेळा चॅनल जर आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो त्यासनी बिन थँक्यू आणि यूट्यूबवर या व्हिडिओवर तुम्ही कंपल्सरी राहा मित्रांनो तुम्हाला दाखवत आहे चालूच आहे हो काय लागलंय काय अजून टाकलेलंच नाही मित्रांनो मी कुणाला टाकू दिलेलं नाही अजून सांगितल्याशिवाय टाकायचं नाही म्हणून सगळे बसलेले आहेत एकदम तयारी करून बसलेले आहेत सगळ्यांनी रॉड रील जोडलेला आहेत फिडर जोडलेला आहे बघू शकता
आणि आपलं गणेश दादा पलीकडे बसलेले आहेत मित्रांनो, मध्ये खड्डा आहे, जायला येत नाही, पलीकडे फिरून जायला पाहिजे. पूर्ण टाकूवर बसलेले आहेत. आणि गणेश दादा एक तर थांबलेले आहेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही. ओ JRK फिशिंग, हात करा. कास्टिंग करत आहेत, जोडलेलं आहे सेटअप. अँगलर सुनील, इकडे पण आपले मित्र बसलेले आहेत मित्रांनो, भरपूर लांब आलेले आहेत. गाव सांगा दादा. कोल्हापूरवरून आलेले आहेत, बघू शकता मित्रांनो. वटार, कोल्हापूर, शिरोली घेतली की. बघू शकता मित्रांनो, लहान, एकदम लहान स्पर्धक आहे बसलेला आहे. आणि इकडं आपलं राजूदा माझ्यापासून मित्रांनो अर्धा किलोमीटर अंतरावर बसलेलं आहे. येताना मी संकट आलतो, खरं आमचा नंबर असा लांब पडलेला आहे, बघता तुम्ही. ओ गावात नाव सांगा. दानोळी, शिरगुप्पी, पुढं पुढं पुढं. गावाचं नाव सांगा. हातकलंगडेकर. ओ गावाचं नाव सांगा. सांगलीकर. पाचगाववरून आलेले आहेत, बघू शकता मित्रांनो, भरपूर लांबवरून आलेले. आम्हा टाकले का अजून? नाही टाकलेलं अजून परवानगी दिलेलं नाही. हो गावाचं नाव सांगा. आष्टावरून आलेले आहेत मित्रांनो, शिगाव आष्टा. इकडे सेटअप चालू आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. खोतवाडी अगा आमच्या गावचे आहेत मित्रांनो. हो काश आहे दानोळी. हा तिथं बघितलं मित्रांनो आपण सगळ्यात लहान स्पर्धक, इथं बघतोय आपण सगळ्यात मोठा स्पर्धक वयस्कर. इकडे बी नाहीत, बघू शकता इथे बी नाहीत. आणि मित्रांनो आता एवढं चालायचं होणार नाही, कारण अजून लांबपर्यंतच आहे. तिकडनं हात करतात दादा, बघू शकता तुम्ही. ऊन बी भरपूर लागायला लागले आणि भरपूर लांबपर्यंत बसल्यात मित्रांनो. 2 किलोमीटर लाईन लागली, 1 ते 1.5 किलोमीटरचा अंतर आहे हा. आणि जिथं जागा मिळेल तिथं टाकलेलं आहे सगळीकडे. किलाप मारले, किलाप. मोठा मासा लागलाय बघा तिथं. जरा इथं येऊन नाव सांगा, मासा घेऊन यायचं. हॅलो सोहेल, बघू शकता मित्रांनो, सचिन भैयानं आपल्या कानच मारलेलं आहे, 334 रमजान भैया. गोबरे, आणि मी चालते. सोमनाथ भोकरे, रामदुर्ग, कोळशी 335 ग्रॅम अधिक 62 ग्रॅम घोगरा. हुसेन मुजावर, शिरोळ 690 ग्रॅम शेंगळा. राहुल कांबळे, तासगाव, घोगरा 87 ग्रॅम. उमर पिंजारे येत आहेत मित्रांनो, येत आहेत बघू शकता. कोळशे 338 ग्रॅम. रफिक शेख, रमजान भैया उचला बघू मार. 275 ग्रॅम वाम. कानच मारलेलं आहे मित्रांनो रमजान भैया. आणि हो कोणाला मासा गावलाय बघा आता, कसला यो नाव सांगा, नंबर सांगा लवकर, नाहीतर बॅटरी मारल्या बहुतेक. कानस लय नाचा लागल्या बघा. कानस लिहू. कानस गावलेले आहे. 3 पावशेर तर होणारच मला वाटतंय. नाचा लागलाय, कपडे घाल केले, पैसे द्यायला पाहिजे साबणाचा. पहिला साबणाचा पैसे आहे ना, मग बक्षीस. काय धुवून देणार आहेस काय तू? अरे थांब की का, असं का करतीस? 816 ग्रॅमची कानस मारलेली आहे बघा. नाव सांगा. अनीस खान बागणी. अनीस खान बागणीकार. साबणाचे पैसे 2 नंबर मध्ये येतात, लक्षात ठेवा. किती झालं रे? 816. हे आता लिहिलं बघ. 17 आहे. 17. बोल की असं बघू शकता मित्रांनो, या दादांनी किलाप गावलेला आहे. दादा कुठल्या गावचं तुम्ही? हातकलंगले मेंबर आहे मित्रांनो. ह्यांनी किलाप मारलेला आहे. बेस्ट क्वालिटी, एकदम मोठ्या साईजचं किलाप मारले. आणि 107 लोकात पहिला किलाप मारणारा माणूस हा. आणि ओपनिंग सुरुवात बी केलाय तिने. बघा मित्रांनो साईज किलापची. भरपूर उशीर झाला मित्रांनो मारून, त्यामुळे असं झालेलं आहे.
तरी पण बघा मित्रांनो, पहिलं जे लागलं मासा हा तोच कानस आणि बक्षीस पण पहिला हाच मासा. हे किलाप किलाप लागलेला आहे मित्रांनो. करायचं आहे मित्रांनो हे दुसरा नंबर आहे मित्रांनो कानस. भैया नाव सांगा. बागणी अनिस. बागणी अनिस भैया आहेत हे आणि बागणीच आहेत मित्रांनो. यांनी बघा केवढी मोठी कानस मारलेली आहे. दुसरा नंबर मध्ये बसलेले आहे मित्रांनो हे. आणि त्यांच्या संगड आहेत रमजान भैया. हे आपल्या व्हिडिओमध्ये आहेत मित्रांनो जुन्या. त्यांनी संगड आलेले आहेत मित्रांनो, आपले मित्र आहेत. यासनी दुसरा नंबर बसलेला आहे. भैया तुम्हाला काय वाटतंय मासा मारल्यानंतर असं? काय चांगलं वाटतं. आणि तिसरा नंबर शिरोळ मुजावर नाव हुसेन मुजावर शिरोळ. हुसेन मुजावर शिरोळ. यासनी शेंगटा लागलेला आहे मित्रांनो. त्याच्या मिशा बघू शकताय, एकदम अशा कडक मिशा शेंगटा लागलेला आहे. आणि भैया तुम्हाला काय म्हणायचं आहे मासा तुम्हाला लागल्याबद्दल? आनंद वाटतोय. आनंद वाटतोय, एकदम आनंद वाटतो. परत असं ठेवावं. दिवसभर बसून मित्रांनो हे मासा लागलेलं आहेत आणि 107 लोकात हे मासा लागलेले आहेत मित्रांनो. आणि यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंद दिसत असेल. एकदम असं उन्हात बसून जरा हे झाले दमलेले आहेत, तर तरी पण एकदम खुशी आहे मित्रांनो. बर आपल्या व्हिडिओ बद्दल काय लाईक करा, सबस्क्राईब करा. वारणा रिव्हर फिशिंग बोला. मानकरी यांचा फोटो शंकर काटकर यांच्यासोबत. त्यातले 3 नंबरचं बक्षीस लागलेलं आहे मित्रांनो. बघू शकता वांबी. बघा कसं वाटतंय नंबर घेतल्यामुळं? एकदम भारी वाटते. मित्रांनो टुर्नामेंट आता वेळ संपलेला आहे मित्रांनो. आणि बघू शकता हे बक्षीस ठेवलेले आहे. रॉड आहे, परत शिल्ड आहे, परत रॉड आहे. ही रॉड मशीन चालू व्हिडिओ चालू ठेवलाय. 5 नंबरचं बक्षीस आहे मित्रांनो. मामा बक्षीस दाखव. 4 नंबरचं बक्षीस उमेद भोई इचलकरंजी. 4 नंबरचं बक्षीस आहे मित्रांनो. बघा रॉड गाजव सिल्ड. 4थ्या नंबरचं बक्षीस उमेद भोई यांना. 3 नंबरचं हुसेन मुजावर शिरोळ. 3 चमचे छड्या आणि सिल्ड यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे. नितीन शिंदे यांच्या हस्ते ज्याने कार्यक्रम भरवलाय त्यांच्या हस्ते हे देण्यात आलेलं आहे सगळं. नितीन शिंदेवर जास्त फोकस करा. आहे तो चमचे आहे, तुम्ही म्हणू नका तसं. पिंटू माने यांच्या हस्ते फुल रॉड शीट सगळा आणि सिल्ड यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे. सकाळपासून पिंटू माने बसून आहे तिथं. म्हणताना जरा उभा केले ज्यासनी सत्कार द्यासाठी. आणि राज कबीर 1 किलो 70 गिर्यांचा किड्या. गणेश ग्रुप यांच्या सर्वांच्या हस्ते हा सगळा द्यायचा आहे सेट. 1 नंबरचं एक नंबरचं मोठं बक्षीस किलाप मारलाय गाड्यानं. भावानी चांगलीच केलाय. सगळ्यांनी लावलाय बरोबर. सगळ्या ग्रुपचा आभार. या ग्रुपनं सगळ्यात 1 नंबरचं काम करून कार्यक्रम मोठा घडवलेला आहे. सेकंड प्राइज है और ये थर्ड प्राइज है. सिंगारा और एक वो बॉय. आपका नाम क्या है? हुसेन मुजावर शिरोळ. हुसेन मुजावर शिरोळ. तर मित्रांनो अशा तऱ्हेने बक्षीस सोहळा झालेला आहे. नंबर ज्याचे त्याने नंबर दिलेले आहेत मित्रांनो.
हे असं चालू राहतं मित्रांनो. तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदा असं टुर्नामेंट भरलेले आहे दानोळी गावात. ही 1 नंबर टुर्नामेंट झालेली आहे मित्रांनो. बक्षीस वगैरे एकदम खुशी आहे लोकांच्या ह्याच्यात चेहऱ्यावर एकदम खुशी आहे मित्रांनो. आणि एकदम सुरळीतपणे टुर्नामेंट पार पडलेलं आहे. आणि हे टुर्नामेंट तुम्ही पूर्ण बघा मित्रांनो. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आम्ही आता पण चाललेलो आहोत. फिशिंग आमची झालेलं आहे. आम्हाला काही गावलेलं नाही मित्रांनो. तरी पण आम्हाला खुशी आहे की आम्ही या टुर्नामेंटमध्ये भाग घेऊ शकलो.